इथे आपण आता हे झालेली का आपली एक्सरसाइज 7.3. आपण 7. 7.3 का झालं का आपलं? बरं, एरिया ऑफ सेगमेंट बघूया. सेगमेंट म्हणजे काय ते आपण काय म्हणताय? आपल्याला आता वर्तुळ खंड बघायचा आहे, म्हणजे सेगमेंट बघायचे. सेगमेंट ऑफ अ सर्कल. सेगमेंट म्हणजे काय माहितीये का? सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळ खंड. वर्तुळ खंड म्हणजे काय माहितीये का? वर्तुळ खंड म्हणजे वर्तुळ जो असतं की नाही, त्या वर्तुळामध्ये आपण एखादी जीवा काढली की नाही, तर वर्तुळामध्ये एखाद्या जीवे हेलो मैम. अरे तृप्ति मैम लीव कर गए क्या? Yes, बच्चों तो देखते हुए
अच्छा मी गेली आहे लेफ्ट कळत नाही. वर्तुळखंड तुम्हाला कळलं का? वर्तुळखंड कळलं का? ते सांगत होती तेव्हा ऐकलं का तुम्ही वर्तुळखंड? त्याच्या आधी झालं नाही. बर हे बघा, वर्तुळखंड म्हणजे काय माहितीये का? वर्तुळाचा जो क्षेत्र आहे की नाही त्याचे दोन भाग झाले की नाही त्याला आपण सेगमेंट असं म्हणतो. वर्तुळखंड असं म्हणतो. म्हणजे एखादं वर्तुळ मी काढलं, आता या वर्तुळामध्ये जीव जर मी काढली एखादी, त्या जीवेमुळे वर्तुळाचे जसे तुकडे होतात दोन, हा जो वर्तुळाचा असा तुकडा आहे की नाही त्याला आपण कंस असं म्हणतो. असा हा कंस आहे. म्हणजे आता ही AB जीवा असेल तर हा AXB जर म्हटलं तर हा AXB असा जर आहे तर तो कंस आहे ना, लघु कंस आहे. आणि हा जो आहे हा विशाल वर्तुळ कंस आहे, मेजर आर्क. तर कंस जो आहे की नाही तो वेगळा आणि वर्तुळखंड AXB म्हटलं तर वर्तुळखंड म्हणजे काय माहितीये का? हे जे क्षेत्र आहे की नाही वर्तुळाचं क्षेत्र म्हणजे हा पूर्ण जो वर्तुळाच्या आतमध्ये जो भाग येतो त्या क्षेत्राचे पण दोन भाग होतात त्या जीवेमुळे दोन पार्ट झाले. तर ते जे दोन पार्ट आहेत ना त्याला आपण लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड म्हणतो. म्हणजे वर्तुळामध्ये वर्तुळच्या क्षेत्राचे दोन भाग झाले. एक हा एवढा भाग हा लघु वर्तुळखंड आणि हा जो आहे याला म्हणायचं विशाल वर्तुळखंड. कळलं का? कंस वेगळा, कंस असा असतो बघा. दोघांचं नाव आपण AXB असंच लिहितो. म्हणजे वर्तुळ कंस AXB म्हटलं तर वर्तुळ कंस AXB म्हणजे फक्त एवढाच असतो कंस. आणि वर्तुळखंड AXB म्हटलं की तो हा पूर्ण भाग असतो वर्तुळखंड. कळते का? वर्तुळ कंस हा वर्तुळाचा तुकडा असतो. वर्तुळ जो आहे त्याचा तुकडा असतो. आणि वर्तुळखंड हा वर्तुळाच्या क्षेत्राचा भाग असतो, एरियाचा पार्ट असतो. म्हणजे जेवढं क्षेत्र त्याने व्यापलेलं आहे त्याचे जे दोन भाग होतात जीवेमुळे, वर्तुळाची जीवा काढल्यामुळे त्याचे जे दोन भाग क्षेत्राचे एरियाचे जे दोन भाग होतात, कळते का? त्याला आपण वर्तुळखंड किंवा सेगमेंट ऑफ सर्कल असं म्हणतो. नाही कळलं? वर्तुळखंड कळलं? कळतंय. येस मॅम. दोन भाग. मग याला म्हणायचं हा जो छोटा आहे त्याला लघु वर्तुळखंड म्हणायचं आणि हा मोठा आहे त्याला विशाल वर्तुळखंड. नाव लिहिताना आपण AXB आणि AYB असंच लिहितो, पण कंस आणि वर्तुळखंड आणि वर्तुळखंड AXB म्हटलं तर दोघांमध्ये फरक आहे. कंस AXB म्हणजे फक्त तो कंस असतो, वर्तुळाचा तुकडा असतो असा. आणि खंड म्हटलं की क्षेत्राचा भाग असतो. ठीक आहे. तर अशा वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळासाठी तुम्हाला एक सूत्र त्यांनी दिलेलं आहे. पूर्वी आमच्या वेळेला वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळासाठी आम्ही स्वतः म्हणजे वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काढण्यासाठी आम्हाला असं रेडीमेड फॉर्म्युला नव्हता. तुम्हाला रेडीमेड फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेगमेंट PXQ, कोणत्याही सेगमेंटचा एरिया पाहिजे असेल तर तुम्हाला हे सूत्र आहे. एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट मायनस
साइन थिटा अपॉन 2 असा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एरिया ऑफ मायनर सेगमेंट असेल तर मेजर सेगमेंटचा एरिया कसा काढणार? एरिया ऑफ मेजर सेगमेंट. मायनर म्हणजे काय? तर लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. हे लघु वर्तुळखंडाचे क्षेत्र आणि विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ पाहिजे तर काय कराल तुम्ही? विशाल वर्तुळखंड, आता हा जो आहे हा विशाल वर्तुळखंड आहे. विशाल वर्तुळखंड AYB चं क्षेत्रफळ पाहिजे तर काय करणार? पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून, कारण पूर्ण क्षेत्रफळाचे भाग येतो, त्यामुळे तुम्हाला जर लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ माहित असेल आणि विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ हवं असेल, मेजर सेगमेंटचा एरिया हवा असेल, तर एरिया ऑफ सर्कल मधून म्हणजे पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ वजा करायचं. बरोबर? एरिया ऑफ मेजर सेगमेंट म्हणजे विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ हवं असेल, जसं पाकळीचं आहे ना तसंच इथे पण आहे. पाकळी सुद्धा क्षेत्रफळाचाच भाग असतो. ती कडा आहे ना त्याचा तुकडा असतो कंस. बाकी पाकळी आणि वर्तुळखंड फक्त पाकळीचा आकार असा असतो, 2 त्रिज्या आणि 1 कंस मिळून जी बनते ती पाकळी बनते. आणि वर्तुळखंड असा असतो, हा वर्तुळखंड. कळलं का? पूर्वी आम्ही काय करायचो माहितीये का? वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळासाठी पाकळीच्या क्षेत्रफळामधून, हे पूर्ण पाकळीचं क्षेत्रफळ आहे ना, या पाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय करावं लागेल? हा जो त्रिकोण आहे, पाकळी ही पूर्ण पाकळी आहे, त्या पाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं की नाही की आपल्याला काय मिळतं? वर्तुळखंड. वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. पूर्वी आम्ही असं काढायचो, म्हणजे आम्हाला त्रिकोणाबद्दल काहीतरी माहिती दिलेली असायची, त्रिज्या दिलेला असायचा आणि आम्ही त्याच्यावरून पाकळीचं क्षेत्रफळ काढायचो, म्हणजे सेक्टरचा एरिया काढायचा आणि त्याच्यामधून हा ट्रायंगल जो ट्रायंगल म्हणजे वर्तुळखंड, लघु वर्तुळखंड. बरोबर की नाही? कळतंय का मुलांनो? एरिया ऑफ मेजर सेगमेंट हवंय, विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ हवंय, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल मधून एरिया ऑफ मायनर सेगमेंट, जसं सेक्टरचं आहे ना तसंच सेगमेंटचं सुद्धा आहे. सेक्टर मध्ये पण आपण एरिया ऑफ मेजर सेक्टर कसं काढतो? एरिया ऑफ सर्कल वजा करतो, म्हणजे विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. असंच केलेलं की नाही आपण? हे सूत्र पाठ ठेवायचं. कोणतं? हे वाला. हे तुमचं खंडाचं क्षेत्रफळाचं आहे, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. कळलं? ते बघा, अँगल ABC याच्यामध्ये अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री, AC इज इक्वल टू 7√2. फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट BXC. BXC चा एरिया काढायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे, आता ABC काय काय हवं असतं आपल्याला? सेगमेंटच्या एरियासाठी त्रिज्या पाहिजे आणि थिटा पाहिजे, दोनच गोष्टी पाहिजे, R आणि थिटा. R आपल्याला दिलेला आहे, R किती आहे याच्यामध्ये? 7 वर्ग 7 वर्ग.
आणि थिटा पाहिजे आपल्याला. थिटा म्हणजे जो केंद्रीय कोन आहे किंवा कंसाचं जे माप आहे, जो त्या सेगमेंटशी रिलेटेड आहे, म्हणजे बीएक्सी जो कंस आहे त्याचं माप, किंवा मग हा जो कोन आहे बीएसी जो सेंट्रल अँगल आहे म्हणजे केंद्रीय कोन आहे, तो थिटा असतो. मग तो दिलाय का आपल्याला केंद्रीय कोन? नाही. मराठी मीडियमच्या पुस्तकात अँगल एबीसीच दिलंय का, की दुसरं काय दिलंय? मराठी मीडियमच्या पुस्तकात बघा एबीसी BAC दिले. बीएससी दिले का? येस मॅम. इथे चुकून त्यांनी एबीसी म्हणजे त्यांना काय हे करायचंय माहित नाही. म्हणजे आपण थिटा काढू शकतो, अँगल बीएसी काढू शकतो, कारण कसं असतं की हा जो ट्रायंगल आहे की नाही, पण ते पॉसिबल नाही. सेंट्रल अँगल 90 डिग्रीचा असू शकतो, सेंट्रल अँगल 90 डिग्रीचा येऊ शकतो, कारण इथे हा जर 45, ह्या दोन रेडियस आहेत तुमच्या, त्यामुळे बघा कधीही तुमचा जर ट्रायंगल आयसोसेल्स ट्रायंगल असेल, आयसोसेल्स म्हणजे ज्याच्या दोन साइड इक्वल असतील, तर त्याच्या अपोजिट अँगल पण कॉन्ग्रुएंट असतात. माहित आहे का तुम्हाला? हा जर 45 डिग्रीचा असेल ना, बी जर 45 डिग्रीचा असेल ना, तर आणखी कोणता अँगल 45 डिग्रीचा असणार? सी. सी सुद्धा 45 डिग्री, कारण या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत. समद्विभुज त्रिकोणामध्ये म्हणजे आयसोसेल्स ट्रायंगल मध्ये ज्या कॉन्ग्रुएंट साइड्स असतात की नाही, म्हणजे एकरूप बाजू असतात की नाही, त्या बाजू समोरील कोन पण एकरूप असतात. मग या दोन बाजू, मग हा 45 45, मग हा तिसरा कोन किती असू शकतो? 90 अंश. 90 अंश. म्हणजे जरी दिलं नसेल तरी आपल्याला काढता येतं. पण आता बीएससी तुम्हाला मराठी मीडियमच्या पुस्तकात 45 दिलाय, तर आता आन्सर आपण जेव्हा चेक करू तेव्हा आपल्याला कळलं आपल्याला 45 घ्यायचं की 90 डिग्री घ्यायचं. मग आपण समजा 45 डिग्रीने जर थिटा 45 डिग्री घेऊया आणि R7√2 घेऊया त्रिज्या, आणि ह्या सूत्राने आपण त्या सेगमेंटचा एरिया काढायचा. कळते का? R इज इक्वल Yes, टू ma'am. 7√2 सेंटीमीटर आणि थिटा 45 डिग्री घेऊया. एरिया ऑफ सेगमेंट px क्यूब. px क्यूब है ना, bxc आंसर. r स्क्वेअर पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2 असा फॉर्म्युला. r स्क्वेअर म्हणजे 7√2 स्क्वेअर, पाय आपण 3.14 घेऊया. थीटा तुमचा 40 50 स्क्वेअर किती येईल? 7√2. सेव्हनचा पण स्क्वेअर करायचा. 7चा स्क्वेअर 49 आणि √2 चा स्क्वेअर किती येतो? 2. √2 चा स्क्वेअर 2 येतो. ठीक आहे. मग हे 49 इंटू 2 झालं. आता इथे डिव्हिजन मी करते. 5 ने जातो. बरोबर आहे. Yes, ma'am. तर इथे आता मला काय मिळालं बघा, 3.14 अपॉन 8. साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2.
1 अपॉन √2 ची व्हॅल्यू इथे दिली आहे का आपल्याला याच्यामध्ये? नाही Yes, दिली. ma'am. 1 अपॉन √2 अपॉन 2. 90 घेतलं असतं ना तर 1 आलं असतं. साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. √2 ची व्हॅल्यू याच्यात दिली पण नाहीये आपल्याला. मध्ये काय घ्यायचं नक्की काय कळत नाही. दिली 1.1 दिली आहे का? दिली. येस मॅम. कुठे आहे? मराठी याच्यात मीडियमच्या नाही दिली आहे. अच्छा दिली आहे का? बरं ठीक. म्हणजे त्यांना असं अपेक्षित आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांनी थिटा 90 घेऊन सॉल्व्ह करा, कारण त्याने √2 ची व्हॅल्यू पण नाही दिली. ठीक आहे. हे होता 98 3.14 अपॉन 8 मायनस 1 अपॉन √2 आहे ना, मग हे 2√2 होते है ना. √2 आणि 2 बरोबर घेतलं खाली. आता काय करायचं माहितीये का, थोडं ना आपण डिनॉमिनेटर आहे ना, हा जो आहे ना, हा √2 आहे ना, तो इथून डिनॉमिनेटर मधून घालूया. आपण 9वी मध्ये डिनॉमिनेटर म्हणजे परिमेयीकरण करायचं, छेदाचे परिमेयीकरण, आठवतंय का? कारण अपरिमेय संख्या आहे छेदामध्ये. √2 ही अपरिमेय संख्या आहे, ती परिमेय करायची छेदामध्ये. मग ती करण्यासाठी काय करायचं, त्यानेच मल्टिप्लाय करायचं वरती आणि खाली. √2 नेच मल्टिप्लाय करूया. मग त्याने होईल काय माहितीये का, हे √2 वरती जातील आणि इथे 2√2 इंटू √2 म्हणजे हे √2 2 बनतील. 2 इंटू 2 बनतील. कळलं? काय केलं म्हणजे खाली छेदामध्ये बघा, छेदामधला जो √2 आहे ना, तो निघून गेला. नाही कळलं का? समजलं. रॅशनलाइज करायचा डिनॉमिनेटर. आता इथे 98 3.14 अपॉन 8 मायनस 1.41 आहे ना इथे. इथे थोडं कॅल्क्युलेशन सेगमेंट मध्ये थोडं जास्तीच असतं, कॅल्क्युलेट करावं लागतं. आता इथे डिनॉमिनेटर आपण सेम करू शकतो. हा 8 आहे, इथे 4 आहे, इथे कितीने मल्टिप्लाय करू? 2. 2 ने मल्टिप्लाय 3.14 मायनस 2 सबट्रॅक्शन करू आपण. (0.32 अपॉन 8) बरोबर. येस मॅम. आता 98 मी आतमध्ये घेतला मल्टिप्लाय करायला, तर इथे भाग आपण इथे 49 2 ने डिवाइड करते, इथे 4 3 इथे 2 इथे 0.08. आता 49 आणि 0.08 ला मल्टिप्लाय करा, ते तुमचा आन्सर असेल. (3.92) आहे का आन्सर? स्क्वेअर सेंटीमीटर. आन्सर एकदा चेक कराल का? बरोबर आहे का बरोबर आहे आन्सर? मॅम.
येस मॅम. चुकलं? नाही. चुकलं की बरोबर आहे? काय आहे? बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे ना? कळलं काय येस केलं? मॅम. हा √2 आहे ना, हा डिनॉमिनेटर मध्ये तो खाली घेतला आधी आणि मग रॅशनलाइज केलं त्याला. रॅशनलाइज केल्यानंतर डिनॉमिनेटर इक्वल केला, मग हा 98 आतमध्ये घेतला आणि भाग लावला. ठीक आहे. हे सेकंड वाला पण तुम्हाला, हा जो शेडेड रिजन आहे, आता शेडेड रिजन काय आहे? तर शेडेड रिजन एक सेगमेंटच आहे. या तुम्हाला असं सांगितलं नाही की एरिया ऑफ सेगमेंट फाइंड आउट करा, तुम्हाला सांगितलं एरिया ऑफ शेडेड रिजन फाइंड आउट करा. पण शेडेड रिजन जो आहे तो काय आहे? जो शेडेड रिजन आहे तोच काय आहे? तो सेगमेंटच आहे ना सर्कलचा, मायनर सेगमेंट, वर्तुळखंडच आहे की नाही? येस मॅम. आणि थिटा तुम्हाला 60 दिलेला आहे आणि त्रिज्या तुम्हाला 10 दिलेला आहे. सेम तसंच सॉल्व्ह करायचं आहे. याच्यातलं कोणतं अजून दाखवू? सगळ्यांनी सॉल्व्ह करत. याच्यातलं कोणतं अजून? थर्ड, फोर्थ, फिफ्थ कोणतं सॉल्व्ह करून दाखवू? कोणतं नको येतं सगळं? येस मॅम. येतं? येस मॅम. नक्की चौथा पाचवा कोणताच नकोय? थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ठीक आहे. आता संपला आपला लेसन. आता कोणता सुरू करूया? कोणता तुम्हाला कठीण जातो? सर्कल घेऊया का? येस मॅम. घ्या. प्रिलियम झाला का तुमच्या? नाही. चालू आहेत. प्रिलियम झाला ना? चालू आहे. आता इथे आपल्याला सर्कल बद्दल खूप सारा आपल्याला अभ्यास आहे. थर्ड चॅप्टर हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या मॅथ्स 2 मध्ये. त्याच्यामध्ये आधी आपल्याला काय, सर्कल्स पासिंग थ्रू सर्कल मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय? पहिलं तर सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. त्यानंतर टचिंग सर्कल्स आपल्याला शिकायचंय. इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क, सिकेंड टँजंट अँगल थिअरम, सिकेंड अँड टँजंट आर्क ऑफ सर्कल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि थिअरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. तर पहिलं तर सर्कल पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स है ना. त्याच्या आधी तुम्हाला इथे काय दिलेले आहेत, तर 3 सर्कलचे जे वेगवेगळे प्रकारचे सर्कल्स आहेत, जसं कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहेत, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे काय? एकरूप वर्तुळ. एकरूप वर्तुळ म्हणजे काय, तर ज्या वर्तुळांची त्रिज्या सारखी असते, रेडियस सेम असते. दोन सर्कल असतात आणि दोघांची रेडियस सेम.
इक्वल असते रेडियस, त्यांना आपण काय म्हणतो, एकरूप वर्तुळ. कॉन्सेंट्रिक सर्कल काय असतात, तर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे एककेंद्री वर्तुळ. पहिलं एकरूप वर्तुळ आहे. एकरूप वर्तुळ म्हणजे काय सांगितलं, एकरूप वर्तुळ ज्यांची त्रिज्या समान असते. एकरूप वर्तुळ म्हणजे ज्या वर्तुळांची काय समान असते, ती एकरूप वर्तुळ. त्यानंतर हे कॉन्ग्रुएंट सर्कल्स, त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे एक केंद्री वर्तुळ. कॉन्सेंट्रिक यामध्ये एककेंद्री वर्तुळ म्हणजे अशी एक वर्तुळ ज्यांचा केंद्रबिंदू समान असतो, म्हणजे सारखा केंद्रबिंदू एक त्रिज्या ऑब्विसली वेगवेगळ्या घ्याव्या लागतील, कारण त्यांचा केंद्र सारखा आहे, केंद्रबिंदू सारखा. सेम सेम सेंटर घेऊन आपण वेगवेगळ्या रेडियसचे जेव्हा आपण बघा सर्कल काढतो खूप सारे सेम सेंटर घेऊन, त्यांना आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतो, म्हणजे एककेंद्री वर्तुळ. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे एकमेकांना छेदणारी अशी, म्हणजे छेदणारी वर्तुळ कशी असतात, ज्या दोन वर्तुळांमध्ये दोन बिंदू सामायिक असतात वर्तुळांमध्ये. सामायिक बिंदू म्हणजे काय, कॉमन पॉइंट्स. आता हे जे आहेत की नाही, याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे हा ए पॉइंट आणि हा दुसरा बी पॉइंट, हे जे दोन पॉइंट आहेत ना, हे तुम्ही बघितलं तर हे दोन्ही वर्तुळांवर असणार. बघा या वर्तुळामध्ये पण ए बी येतो आणि दुसरं जे वर्तुळ आहे त्याच्यात पण ए आणि बी पॉइंट येतो. म्हणजे ज्या दोन वर्तुळांमध्ये दोन बिंदू सामायिक असतात, दोन कॉमन पॉइंट्स असतात, त्यांना आपण छेदणारी वर्तुळ असं म्हणतो. काय म्हणतो, छेदणारी वर्तुळे म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स कोणते, असे सर्कल ज्याच्यामध्ये दोन पॉइंट्स कॉमन असतात. द सर्कल हू हॅज टू कॉमन पॉइंट्स, दोन कॉमन पॉइंट्स ज्याच्यामध्ये असतात, दोन सामायिक बिंदू ज्या वर्तुळांमध्ये असतात, त्यांना आपण छेदणारी वर्तुळ असं म्हणतो. कळलं का? येस मॅम. छेदणारी वर्तुळ. त्यानंतर गेल्या वर्षीचे आपले काही सर्कल मध्ये आपण काही गोष्टी शिकलो होतो, त्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे त्याचा फार अभ्यास नाहीये इथे आपल्याला, जाऊ दे. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला गेल्या वर्षी शिकलेलं आपण 9वी मध्ये, ते जाऊ दे, ते आपल्याला फारच अभ्यासात नाहीये, त्यामुळे एवढं काही लक्ष नाही द्यायचं. हा, आता हे आहे सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. ठीक आहे. मेन गोष्टी येतील, काही थिअरम आहेत. सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स. म्हणजे एका बिंदूतून जाणारी वर्तुळ, दोन बिंदूतून जाणारी वर्तुळ, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ किती काढता येतात. आता आपण समजा सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट, म्हणजे हा एक पॉइंट आहे ए, त्या बिंदूतून जाणारी वर्तुळ किती आहेत असा आपल्याला जर प्रश्न विचारला तर ती किती आहेत, एका बिंदूतून जाणारी वर्तुळ. एका बिंदूतून हा ए बिंदू आहे, हा ए पॉइंट आहे, हा
ए पॉइंट आहे, त्या ए पॉइंट मधून जाणारी आपण अशी असंख्य वर्तुळ काढू शकतो. ए बिंदूतून जाणारी त्रिज्या कोणतीही असू शकते, पण वर्तुळ तुम्ही असंख्य काढू शकता. ती ए बिंदूतून पास होणारी अशी. अशी तुम्ही किती वर्तुळ काढू शकता त्याच्यातून जाणारी, ए बिंदूतून जाणारी? असंख्य. इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स आर पासिंग थ्रू वन पॉइंट. अनंत वर्तुळे काढता येतात एका बिंदूतून. एका बिंदूतून आपण अनंत वर्तुळे काढू शकतो. आता दोन बिंदूतून आपल्याला किती वर्तुळ, दोन बिंदूतून किती वर्तुळ काढता येतात? आता समजा दोन बिंदू आहेत, हा ए आहे, ए बिंदू आहे आणि हा दुसरा बी बिंदू आहे. तर याच्यातून मी किती वर्तुळ काढू शकते या दोन्ही बिंदूतून जाणारी? तर या दोन्ही बिंदूतून जाणारी सुद्धा मला असंख्य वर्तुळ काढता येतात, है ना? काय करायचं माहितीये का? आपल्याला कशी वर्तुळ काढता येतात माहितीये? या दोन बिंदूतून जाणारी ही सेगमेंट बनवायची, ए बी सेगमेंट तयार करायची, म्हणजे रेषाखंड तयार करायचा आणि या रेषाखंडाचा ना लंबदुभाजक काढायचा. लंबदुभाजक काढता येतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येतो. येस मॅम. हा, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढतो आपण? समजा ए बी, कुठेही तुम्ही दोन बिंदू घ्या आणि त्यांना जोडा, ती सेगमेंट तयार करा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा असतो? दोन बिंदू मधील अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन चाप मारू. हा, बरोबर. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि कंस काढायचे, बरोबर आहे. मग असं तुम्हाला बरोबर मध्यबिंदूतून जाणारा असा लंबदुभाजक तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आता वर्तुळ कशी काढायची माहितीये का? या दोन्ही बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ कशी मिळतात? तर ह्या तुमच्या लंबदुभाजकावर कुठेही केंद्रबिंदू घ्या, म्हणजे मी आता याच्यावर तुम्ही असंख्य बिंदू आहेत, बरोबर आहे. या तुमच्या हा जो तुम्ही लंबदुभाजक काढला याच्यावर असंख्य बिंदू आहेत. त्यापैकी कोणताही एक तुम्ही सेंटर घेऊ शकता. ए बी नाही घेत, पी क्यू आर एस असे मी बिंदू घेते आणि ते केंद्रबिंदू घ्यायचे, म्हणजे इथे तुम्ही कंपास ए पर्यंत घ्या किंवा बी पर्यंत घ्या, काढणार ते तुम्ही ए आणि बी बिंदू दोन्ही बिंदू मधून जाणार आहे. कुठलाही तुम्ही या लंबदुभाजकावर केंद्रबिंदू घ्या आणि त्या ए किंवा बी पासूनचं अंतर कंपास मध्ये घ्या, तो केंद्रबिंदू घ्या आणि वर्तुळ काढा. ते सगळी वर्तुळ ए आणि बी मधून काय होणार आहे? पास होणार आहे. कळलं? हे बघा तुम्हाला दिलंय इथे, हे असा लंबदुभाजक काढायचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आणि तुम्ही या लंबदुभाजकावर कुठेही बिंदू केंद्रबिंदू घ्यायचा आणि त्रिज्या त्या ए बी पर्यंत घ्यायची आणि वर्तुळ काढायची. अशी इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स. कारण जेवढे तुमच्या याच्यावर बिंदू असंख्य आहेत की नाही, लंबदुभाजकावर असंख्य बिंदू आहेत, मग कोणताही बिंदू सेंटर घेतला म्हणजे तुम्ही असंख्य सेंटर घेऊ शकता आणि त्यानुसार असंख्य वर्तुळ पण तुम्हाला काढता येतात. कळलं का? येस मॅम. आता तीन बिंदू मधून जाणारी किती वर्तुळ काढता येतात? तीन बिंदू मधून जाणारी, आता तीन बिंदूंसाठी कसं दोन कंडिशन आहे, दोन अटी आहेत. तीन बिंदू जे आहेत ते आयदर एकरेषीय असू शकतात किंवा मग ते
नैक रेषीय असू शकतात. म्हणजे ते कोलिनियर असू शकतात किंवा नॉन कोलिनियर असू शकतात. दोन बिंदू तर कोलिनियरच असतात, एकाच रेषेत असतात दोन बिंदू असतील तर. पण कोलिनियरिटी जी आहे ती 3 पासून पुढे चालू होते. 3 बिंदूंना आपण असं एका सरळ रेषेत ते असू शकतात. जर ते सरळ रेषेत आहेत तर ते एकरेषीय, आणि ते कुठे पण आहेत असे 3 बिंदू तर हे नाही एकरेषीय. एका सरळ रेषेत नाहीयेत. याच्यातून एक सरळ रेषा मला काढता नाही येत. आता बघा, जर 2 कंडिशन आहेत ना, एकरेषीय असतील 3 बिंदू, कोलिनियर असतील, तर त्याच्यामधून आहे ना तुम्हाला एकही वर्तुळ नाही काढता येणार. कारण जर मी या 2 बिंदूतून जाणारं वर्तुळ, तिसरा बिंदू तसाच राहतो. आणि जर मी पहिल्या आणि तिसऱ्या मधून जाणारं वर्तुळ काढायला गेली ना, तर मधला बिंदू तसाच राहणार आहे ना. म्हणजे 3ही बिंदू वर्तुळात येतील असं एकही वर्तुळ नाही काढता येणार. म्हणून 3 बिंदू जर कोलिनियर आहेत म्हणजे एकरेषीय आहेत, तर त्याच्यामधून आपल्याला किती वर्तुळ काढता येतात कोलिनियर असतील तर? एक. एकही नाही, एकही काढता येणार नाही. असं कोणतंच वर्तुळ नाही तुम्हाला काढता येणार ज्या वर्तुळावर हे 3ही बिंदू असतील. एबीसी हे 3ही बिंदू वर्तुळावर असतील असं वर्तुळ आपल्याला काय किती, कारण ते एकरेषीय आहेत. एकरेषीय असतील तर बघा ना, तुम्ही काढूच नाही शकत वर्तुळ त्याच्यातून काहीच. असं वर्तुळ पाहिजे आपल्याला की त्या वर्तुळावर हे 3ही बिंदू असले पाहिजेत. असं काढता येईल का वर्तुळ? मी समजा ए आणि बी मधून जाणारा काढेल, पण सी बिंदू राहील ना तिथं बाजूला. ए आणि सी मधून काढायला गेली तर बी राहतो मध्ये, बी येत नाही त्या वर्तुळावर. म्हणजे 3 पॉइंट जर कोलिनियर आहे तर त्याच्यातून आपण एकही वर्तुळ काढू शकत नाही. कळलं? येस मॅम. आता जर ते नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे 3 बिंदू जर नैकरेषीय आहेत, नैकरेषीय म्हणजे इथे इथे इथे, तर हे नैकरेषीय जेव्हा असतात की नाही तेव्हा त्याचा एक त्रिकोण बनतो है ना. जेव्हा तीन बिंदू जेव्हा नैकरेषीय असतात तेव्हा त्यांना जोडून जी आकृती बनते ती काय बनते? तीन बिंदू नैकरेषीय असल्यावर ते जोडल्यावर काय बनेल? काय बनेल? त्रिकोण बनेल. त्रिकोण. आता हा, तर या त्रिकोणाचे हे आपले जे 3 बिंदू आहेत ते हे आहेत ए बी सी. आपल्याला काय करायचं, या 3 बिंदूतून जाणारं वर्तुळ काढायचं. तर ते बघा आपण 9वी मध्ये काढलं होतं, आठवत का? या 3 शिरोबिंदूतून जाणारा असं वर्तुळ काढलं होतं बघा. काय म्हणतात त्याला? नववी मध्ये काढलं होतं आपण अशा ए बी आणि सी 3 शिरोबिंदूतून जाणार. परिवर्तुळ काढलं होतं बघा, परिवर्तुळ. सर्कम सर्कल काढलेलं, 2 सर्कल काढलेले आपण, सर्कम सर्कल आणि इन सर्कल. ते आपण 2 साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक काढले होते, आणि मग आपण तो सेंटर घेतला इथपर्यंत डिस्टन्स, आणि मग आपण काढला होता. मग इथे एकच सर्कल काढता येतं, एकच वर्तुळ जातात. 3 नैकरेषीय बिंदू असतील ना, तर नैकरेषीय बिंदूतून एक वर्तुळ काढता येतं, फक्त एकच. आणि जर एकरेषीय आहेत, 3ही बिंदू जर एकरेषीय आहेत, एकाच रेषेत आहेत सरळ, तर त्यातून किती वर्तुळ काढता येतात आपल्याला? एकरेषीय, एका सरळ रेषेत 3 बिंदू असतील तर त्यातून एकही नाही. एकरेषीय बिंदूतून किती? एकही नाही.
आणि नैकरेषीय असतील 3 बिंदू नैकरेषीय तर एक वर्तुळ काढता येतं. 2 बिंदूतून किती वर्तुळ काढता येतात? असंख्य. असंख्य. आणि एका बिंदूतून असंख्य. असंख्य. आता इथे दिले बघा, इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू 1 पॉइंट. म्हणजे एका बिंदूतून आपण इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल पास करू शकतो किंवा काढू शकतो. त्यानंतर इनफायनाईट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट. 2 वेगवेगळे बिंदू जर आहेत तर त्याच्यातून पण आपण इनफायनाईट सर्कल काढू शकतो. देर इज युनिक सर्कल. युनिक म्हणजे एकच वर्तुळ काढता येतं आपल्याला. युनिक सर्कल काढता येतं कशातून? पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदूतून एक युनिक सर्कल पास करता येतं. आणि नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. 3 कोलिनियर पॉइंट जर आहे तर त्याच्यातून आपल्याला एकही वर्तुळ काढता येत नाही. आता सिकेंट आणि टँजेंट काय आहे ते फक्त सांगते. सिकेंट काय असते माहितीये का? सिकेंट म्हणजे वर्तुळाला छेदून जाणारी रेषा. 2 बिंदू छेदणारी रेषा ती सिकेंट असते. वर्तुळ आहे की नाही, त्या वर्तुळाला अशी 2 बिंदूतून छेदून जाणार ही सिकेंट आहे. म्हणजे ती वर्तुळाला 2 बिंदूत छेदते. एक ए आणि बी 2 ठिकाणी छेदते. हिला म्हणायचं सिकेंट. कळलं? सिकेंट मध्ये हा ती जीवा असते वर्तुळाची. म्हणजे जीवा ही सेगमेंट आहे आणि सिकेंट ही लाईन आहे, रेषा आहे. रेषा अमर्यादित वर्तुळा म्हणजे ही जी छेदिका आपण म्हणतो, सिकेंट म्हणजे छेदिका. जीवा आपण पुढे वाढवली ना की ती छेदिकाच असते. पण जीवा ही सेगमेंट आहे, रेषाखंड आहे आणि छेदिका ही रेषा आहे. रेषा आणि रेषाखंडामध्ये फरक कळतो ना. रेषा ही अमर्यादित असते दोन्ही बाजू आणि रेषाखंड मर्यादित असतो. कळलं की नाही? छेदिका ही छेदिका आहे, सिकेंट आहे. आणि नंतर असते स्पर्शिका म्हणजे टँजेंट. ती वर्तुळाला फक्त स्पर्श करून जाते. म्हणजे एका बिंदूत फक्त छेदते, टच करून जाते असं आपण म्हणतो. वर्तुळाला अशी स्पर्श करून जाते म्हणून त्याला आपण स्पर्शिका असं म्हणतो. स्पर्श करून जाते एका बिंदूमध्ये. हा जो पी बिंदू आहे तो स्पर्श बिंदू आहे. या बिंदू फक्त ते टच करून जाते. म्हणजे वर्तुळ आणि रेषा याच्यामध्ये एकच हा सामायिक बिंदू आहे. पी बिंदू असा आहे जो रेषेवर पण आहे आणि वर्तुळावर पण आहे. एकच बिंदू सामायिक, ती फक्त स्पर्श करून जाते वर्तुळात, ती स्पर्शिका असते. ठीक आहे. बाकी पुढचं आपण नंतर बघूया हा सर्कल. आणि ती एक्सरसाइज जरा बघा, सोडवा सेगमेंटची जमली तर. शेवटची 7व्या धड्यातली. ठीक आहे. गुड बाय. आजकाल कोण बाय पण म्हणत नाही रे तुम्ही. मुलं गेल्या वर्षी पण तेवढे चांगले मुलं होते. रिप्लायच देत नाही कोण. मोठे झाले का? गुड नाईट. गुड नाइट मैम. गुड नाईट मॅम. Good night, ma'am. Take care.